नमस्कार, रामकृष्णारी. माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. माझे नाव लक्ष्मी. आज मी तुमच्यासमोर गणेश पुराण कथासागर घेऊन येत आहे. अध्याय 4. राजा वनवासात जातो. पुढे सूत म्हणाले, राज्याभिषेकाचा कार्यक्रम पार पडला. तो झाल्यावर सोमकांताने यथाविधी पूजन केले आणि दानधर्मही केले. हत्ती, घोडे, गायी, जरीची वस्त्रे वगैरे देऊन आपल्या दरबारातील सरदारांचा आणि गुणी कलावंतांचा सत्कार केला. प्रधानांना अनेक गावांची जहागिरी दिली. सोमकांत वनात जाण्याचा दिवस उजाडला. पूर्वजन्मीच्या भोगाने दुःखी कष्टी झालेला सोमकांत जंगलात जायला निघालेला पाहताच जनतेला खूप दुःख झाले. जो तो आपापले उद्योगधंदे जागर ठेवून विरहाने राजामागे जायला तयार झाले. हेमकंठाने डोळे भरून आले. मात्या पित्यांचा विरह त्यालाही सहन होईना. सर्वांबरोबर तोही चालू लागला. सोमकांत पत्नीसह सर्वांबरोबर जवळजवळ 4 कोस लांब आला. एका तलावाकाठी उभा राहून सर्व जनतेला तो म्हणाला, प्रजाजनो, मला माफ करा. माझ्या प्रिय हेमकंठावर तुम्ही मुलाप्रमाणे प्रेम करावे अशी माझी तुम्हा सर्वांना कळकळीची विनंती आहे. माझी आठवण ठेवा. आता तुम्ही सर्वजण माघारी जा. माझा पुत्र तुमच्याशी न्यायाने वागेल. हेमकंठापासून तुम्हाला कसलाही त्रास होणार नाही. आता तुम्ही परत जा, म्हणजे मला खरे समाधान मिळेल. त्यावर प्रजेतील एक मनुष्य म्हणाला, महाराज, ज्याप्रमाणे पाणी आपली शीतलता, अग्नी उष्णता व सूर्य आपले तेज सोडित नाही, त्याप्रमाणे आम्ही तुम्हाला सोडणार नाही. चंद्राशिवाय का आकाशाला शोभा आहे? मग तुमच्याशिवाय या राज्यालाही शोभा नाही. आपण सर्वजण तीर्थस्थळी जाऊ. या भारतात अनेक ठिकाणी तीर्थस्थळे आहेत. त्यापैकी कोणत्या तरी एका पवित्र तीर्थे जाऊन तीर्थस्नान केले की पुन्हा तुमची कांती पुरीप्रमाणेच होईल. मग आपण पुन्हा सर्वजण नगरात येऊ. सर्वांचे सोमकांत राजाने हे सर्व ऐकून घेतले आणि सर्वांना राजधानीस परत जाण्याची आग्रहाची विनंती केली. हेमकंठ म्हणाला, बाबा, आजपर्यंत तुमचा विरह मला कधी झाला नाही, पण आता तुमच्याशिवाय मी राज्य कसं चालू? मला तर तुमच्याशिवाय हे जीवनसुद्धा नकोसे वाटते आहे. यावर राजा म्हणाला, हेमकंठा, तुला हा मोह होणारच, म्हणून मी तुला धर्माचा, नीतीचा आणि कर्तव्याचा यापूर्वीच उपदेश केलेला आहे. आपल्या पित्याची आज्ञा पाळण्यासाठी परशुरामाने आपल्या आईची शिरच्छेद केला. रामानेही राज्याचा त्याग केला आणि तो वनवासास गेला. रामाची आज्ञा म्हणून लक्ष्मणाने सीतेला वनात सोडून दिले. तशी तूही माझी आज्ञा मान आणि परत जा. 5 प्रधानांपैकी 3 तुझ्याबरोबर घेऊन जा. त्यांच्याबरोबर तू धर्माचे रक्षण कर. हे पूर्ण राज्य तुझ्या स्वाधीन केले आहे. आता तू त्याचे पालन कर, आणि तसे केले नाही तर कर्तव्य पालन करण्यात तू कसूर केलास असे होईल. समजा मी जर पुन्हा पहिल्यासारखा झालो तर परत राज्यात येणारच. सोमकांताने असे निश्चयात्मक बोलणे ऐकून हेमकंठ प्रधान व सर्व जनता नगरीकडे जायला निघाले. जाताने सोमकांताने हेमकंठाला अनेक आशीर्वाद दिले. हेमकंठाने आपल्या सेनेसह सोमकांताला एक प्रदक्षिणा घातली व तो राज्याकडे निघाला. समाप्त. शेवटी रामकृष्णारी. तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. रामकृष्णारी. धन्यवाद.